नमस्कार मित्रांनो, तुम सगळं स्वागत आहे आपल्या चॅनल जयस मित्र 03. मित्रांनो, आज आपण एक पुन्हा न्यू ब्लॉग घेऊन आलोय. तो आहे मंडप एक्सप्लोर करणार आपण, जसं की गणेश गल्ली म्हणजे मुंबईचा राजा, लालबागचा राजा आणि चिंचपोळी चिंतामणी जे मंडपचे अपडेट असणार ते तुम्हाला मी आज देणार आहे. आणि आज तारीख आहे मित्रांनो 9 तारीख 9 जुलै आणि 10 जुलैला मुंबईचा राजा पाद्यपूजन आहे. तर आपण पाद्यपूजनची काय तयारी झाली ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि 10 तारखेला पाद्यपूजन, जसं की आज 9 तारीख आहे. आपण जस्ट मुंबईचा राजा समोरच आहे, जिकडे मुंबईचा राजा बसतो त्या एक्झॅक्ट समोरच आपण इकडे उभे आहेत. आपल्यासोबत मानव आलाय आज पण परत. मानवनी पण चॅनल खोललाय, नक्की त्याला पण सपोर्ट करा. त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो मी तुम्हाला. आपण जस्ट आता गार्डनच्या समोरच आहे. ब्लॉग तुम्हाला आवडलाच तर एक लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. आपण जस्ट समोरच आहे. हे बघा, हा ग्राउंड आहे आणि इकडे जस्ट समोरच स्टेजचं काम चालू आहे आणि तिकडे गणपती बाप्पा बसतात या 2 बिल्डिंगच्या समोर. तर तुम्हाला मी दाखवतो तिकडे जाऊन. तिकडे काम चालूच आहे, तर खूप सारे लोक उभे आहेत तिकडे. समोर आपण उभे आणि इकडे बघू शकतो खूप जण काम करतात आणि समोर काम चालूच आहे. तर बघा तिकडे अलाउट करतील व्हिडिओ काढायला, अलाउट करतील मला वाटते. आपण जाऊया, तुम्हाला तिकडून पण मी दाखवतो. समोरून काम चालू आहे आणि या साईडला स्क्रीन लावताय डिस्प्ले. म्हणजे उद्या पाद्यपूजन आहे आणि आजच काम चालू झालंय. तुम्ही बघू शकता बघा. तर मित्रांनो, इकडे बघू शकता बघा, इकडे मुंबईचा राजाचा बॅनरच समोर आहे बघा. पाद्यपूजन 16 10 जुलै 2025. आता आपण निघालो जस्ट मुंबईच्या राजा इकडून. दाखवायला अलाउड नाही केलं, बोललं की व्हिडिओ काढू नका, फोटो पण नाही क्लिक करायला दिला मला. पण मी तुम्हाला लांबून दाखवलंय. तर मंडपचं काम खूप सुंदर असं चालू आहे आणि उद्या पाद्यपूजन आहे, तर खूप सुंदर असं पाद्यपूजन होणार आहे. मी हर वर्षी मला अटेंड नाही करायला भेटत. आता उद्या जसं की गुरु पौर्णिमा आहे, तर उद्या पण मी थोडा बाहेर जाणार आहे, म्हणून मी पाद्यपूजन अटेंड नाही करू शकत. तर आपल्या मित्रांच्या चॅनलवर तुम्हाला नक्की भेटेल. आता आपण जस्ट चाललो आहे लालबागचा राजाचा अपडेट द्याल तुम्हाला की तिकडे केवढ्यापर्यंत काम झालंय. जसं की लालबागचा राजा पाद्यपूजन झालं, तुम्हाला माहितीच आहे. तर आता आपण चाललोय, केवढं काम झालंय. मूर्ती बनायची बाप्पा रेडी झाली, चालू झाले की नाही आपण जाऊन बघूया. मूर्ती तर नाही बघू शकत मी, स्वतः नाही बघू शकत, तुम्हाला काय दाखवू मी. पण आपल्याला मंडप तर आपण तुम्हाला मी दाखवीन की केवढं काम आलं. आणि आपण ज्या पुढे जाणार आहे चिंचपोकलीला पण, तो ब्लॉग कंटिन्यू तुम्ही बघत राहा. चला जाऊयात. तर आता आपण जस्ट पोहोचलो लालबागच्या गल्लीच्या बाहेर, जिकडून लालबागचा राजा निघतो. मानव मानव काय बोलतोस? मानव बोलतो की इकडून नाही निघत लालबागचा राजा. जो हा एवढा छोटा गल्ली असतो ना, आपण आतमध्ये जाऊन बघूया की केवढं काम झालं आतमध्ये मंडप. तर इकडून आपण जस्ट समोरच तिकडे आपल्याला मंदिर दिसलंय बघा, एकदम समोर मंदिर आहे आणि इकडे रॉड उभे राहिलेत आणि खूप काम चालू आहे असं वाटतंय. चला जाऊन बघूया पुढे. खूप सुंदर असं बाप्पाचा मंडप तयार होत आहे. तर आता आम्ही जस्ट आलो आहे जिकडे लालबागचा राजा बसतो. तर इकडे समोर आहे हनुमान मंदिर आणि इकडे रॉड उभे केलेत. तर आम्ही लोक चुकलं असेल तर माफ करा आम्हाला, पण आम्हाला वाटतंय की इकडेच बसतो लालबागचा राजा. मानव पण हे बोलतो. मानव काय बोलतोस? इकडेच बसतो. पूजा पण केली आहे बघा हे तिकडे. बघा, इकडे पूजा पण केली. तो हार बोलतो, हार पण घातले. म्हणजे आम्हाला वाटतं ते इकडेच बसतो. आपण 2023 मध्ये ना जेव्हा म्हणजे फेस दाखवला ना लालबागचा राजा, तेव्हा आपण होतो. तर मला वाटतं इकडेच कुठेतरी आपण बांबूवर उभे होतो आणि खूप असा व्हिडिओ काढला, खूप सुंदर असा व्हिडिओ काढलेला. आणि आता इकडे रॉड वगैरे आहेत, पुढे क्रेन पण आहे, तुम्हाला मी दाखवतो. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. पण त्या एकदम बघा तिकडे त्या कॉर्नरला होते आपण, तुम्हाला तिकडून दाखवला. आणि इकडून बघू शकतो बघा, बघा इकडे सामान वगैरे आहेत आणि इकडे क्रेन समोर उभी आहे, म्हणजे काम चालूच आहे. हे बघा, हा हे बघा लालबागचा राजा, हे बघा. आणि इकडे काम तर चालू आहे, अजूनपर्यंत ट्रॉली वगैरे आली नाही. ट्रॉली वगैरे आपल्याला दिसत नाही कुठे, पण लवकरच मंडपचं काम चालू आहे, फटाफट पैकी चालू आहे. केवढा मोठा बघा मंडपचा रॉड लावलाय बघा, केवढा उंच पैकी. तर तुम्हाला मंडप दाखवला. आता आपण चाललोय ज्या साईडून लाईन लागते ना दर्शनाला, तर तिकडून आपण चाललोय त्या गार्डन मध्ये, जिकडे एकदम मोठा गार्डन आहे. आणि तिकडे केवढं काम झालंय, म्हणजे एंट्रन्सला आपण लाईन लावतो ते केवढं काम झालं ते तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण आलोय जस्ट त्या गार्डन मध्ये जिकडे राऊंड मारतात आणि इकडे काम तुम्ही बघू शकता बघा चालू आहे. हे बघा तिकडे जिकडे वॉकिंग होते ना, तिकडे काम चालू आहे आणि इकडे क्रेन वगैरे आहेत. तिकडे वरती तिकडे समोर स्क्रीन आणि काम तर खूप सुंदर असं चालू आहे फटाफट. आणि या साईडला पण बघा रॉड ठेवलेत. तर म्हणजे काम तर अजून स्टार्ट झालं नाही, 15-20 दिवस झाले असते स्टार्ट होऊन. पण तुम्ही बघू शकता तिकडेच राऊंड मारतात. मी कधी आलो नाही, पण तुम्ही आले असेल तर किती तुम्ही लोकांनी राऊंड मारला नक्की कमेंट करून सांगा. मला यायचं 1 वर्ष मी येणार आहे इकडे. या वर्षी ट्राय करीन, नाही तर पुढच्या वर्षी नक्की ट्राय करीन बाप्पा दर्शन घ्यायला. कारण मी मुंबईचं राजाचं पण दर्शन घेतलंय, चिंतामणीचं पण घेतलंय 2023 मध्ये, ते पण एकदम समोरून VIP एंट्री मध्ये घेतलाय. तर लालबागच्या राजाचा नाही घेतलाय, तर बघीन या वर्षी पुढच्या वर्षी ट्राय करीन एकदम बाप्पा चरणी जायला.
तर नक्की नक्की मी ट्राय करेन आणि ब्लॉग पण तो नक्की बनवीन तुम्हाला. तर तुम्ही इकडे बघू शकता, हे बघा इकडे सगळी काम चालू आहे खूप सुंदर असं. की तुम्ही आता बघितलं, आपण लालबागचा राजा पण एक्सप्लोर केलाय पूर्ण मंडप, पण तिकडे काम काम चालू आहे, पण एवढं काम झालं नाही. म्हणजे बाप्पाची ट्रॉली पण नाही आली आहे. आता आपण चाललो चिंचपोकलीला, तर तिकडे बघूया आपण की केवढं काम झालं चिंतामणीचं. पाद्यपूजन आहे 20 तारखेला, तर शाळेत तिकडे पण काम चालू असेल, जसं मुंबईच्या आज काम चालू होतं, जर तिकडे पण काम चालू असेल, आपण जाऊन बघूया. थांब. तर मित्रांनो, आता आपण जस्ट या ब्रिज वरती आहे आणि इकडून समोरच बघा चिंतामणीचा बॅनर आहे. आपण आता इथून जाऊया खाली या साईडनं आणि तुम्हाला मी दाखवतो समोरून की 20 तारखेला पाद्यपूजन कुठपर्यंत काम आलंय आणि केवढं काम झालंय चिंतामणीच्या मंडपचं. मित्रांनो, आता आपण जस्ट आलोय चिंतामणीच्या मंडपच्या इकडे आणि इकडे काही काम नाही चालू नाही, म्हणजे मंडपचं काही काम चालू नाही. तुम्ही बघू शकता बघा, वरती चिंतामणी आणि देवी पण बसते बघा, आणि या साईडला त्यांचं ऑफिस आहे. तुम्हाला थोडं अजून पुढे दाखवतो, ट्रॉली वगैरे आहे की नाही, आणि टी शर्ट पण त्यांची चालू झाली आहे. हे बघा इकडे बघू शकता तुम्ही चिंतामणी ट्रॉली इकडे, आणि त्या साईडला पण एक ट्रॉली, पण इकडे मंडपामध्ये काम चालू नाही, तर लवकरच काम चालू होईल. तिकडे बघू शकता पार्ट आहे तुम्ही लोक, आणि वरतीच चिंतामणी पण तुम्ही दाखवलं मी मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा आणि चिंतामणी तिन्ही पक्ष आपण अपडेट तुम्हाला दिले मी. तर आपण मानवला विचार, तुला कसं वाटलं? तुला कसं वाटलं समोरून बघायला मुंबईच्या राजामध्ये गेला गेले आपण तर? समोरून बघायला गेलं तर जागा इतकी छोटी वाटते आणि गणपती बसतो तेव्हा जागा इतकी मोठी वाटते. आणि लालबागचा राजा, लालबागचा राजा पण सेम, पण समजत नाही की कसा वाटतो. तुम्हाला माहिती का, आम्ही लोक रॉंग गल्लीत गेलेलो. जेव्हा एंट्री करतो ना लालबागच्या जिकडून निघतो, तर आम्ही रॉंग गल्लीत गेलेलो, पण आम्ही परत पाठी आलो आणि नंतर दुसऱ्या गल्लीत गेलो. तर हा बोलतो भाई त्या गल्लीतून कसं पण निघतात. आम्ही पण विचार करतो की एवढीशी गल्ली आहे, कसं निघत असेल. तर खूप सुंदर जेव्हा तो विसर्जनाला बाहेर निघतात ना, तेव्हा खूप सुंदर वाटतं. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण चॅनलवरती असे वर्कशॉपचे अपडेट आणि मंडपचे अपडेट येतच राहतात. तर नक्की चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि भेटूया आपण एक न्यू ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.